राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। शिरूर तालुक्यात अंमली पदार्थाच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी शिरूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त पथकाने अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक कारवाई केली आहे। बाबुराव नगर शिरूर परिसरात एमडी मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची विक्री होणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यानंतर राबवण्यात आलेल्या छाप्यात तब्बल 1 किलो 52 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली आहे। या कारवाईत एकूण 2,10,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शादाब रियाज शेख वय वर्ष 41 राहणार शिरूर या आरोपीस अटक करण्यात आली आहे। दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी रात्री शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याविरोधात पेट्रोलिंग सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय बातमीद्वारे ही माहिती समोर आली। सदर माहिती तत्काळ शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना कळवण्यात आली। त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली। त्यानुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम 42 अन्वये आवश्यक ती परवानगी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले शिरूर उपविभाग यांच्याकडून दूरध्वनीद्वारे घेण्यात आली। त्यानंतर छाप्यासाठी पंच, छायाचित्रकार, वजन काटा आणि पंचनाम्यासाठी लागणारे साहित्य बोलावून घेण्यात आले। पंच म्हणून नितीन गदराळे, रामदास अदरवाड यांची उपस्थिती निश्चित करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंडित मांजरे, पोलीस हवालदार निलेश शिंदे, जनार्दन शेळके, तुषार पंधारे, राजू मोमीन, संजय जाधव तसेच मुख्यालय पुणे येथील पोलीस कॉन्स्टेबल पोपट गायकवाड, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, अंबादास थोरवे, सचिन भोई आदी अधिकारी आणि कर्मचारी पथकात सहभागी होते। रात्री सुमारे 12:10 सुमारास बाबुराव नगर येथील मोकळ्या मैदानाजवळ सापळा लावण्यात आला। त्यावेळी काळ्या रंगाची हिरो होंडा पॅशन दुचाकीवरून आलेल्या इसमास थांबवण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने आपले नाव शादाब रियाज शेख असल्याचं सांगितलं। त्यास एनडीपीएस कायदा कलम 50 अंतर्गत त्याचे हक्क समजावून सांगून पंचसक्षम अंगझडती घेण्यात आली। त्याच्याकडील बॅगमध्ये एमडी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आढळून आला। वजन केले असता त्याचे वजन 1 किलो 52 ग्रॅम इतके भरले। आंतरराष्ट्रीय बाजार भावानुसार जप्त एमडीची किंमत सुमारे 2,10,40,000 रुपये असून आरोपीकडील दुचाकी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 2,10,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सर्व मुद्देमाल पंचनामे सीलबद्ध करून ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एनडीपीएससी कायदा 1985 अंतर्गत कलम 8 क 29 प्रमाणे सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या कारवाईमुळे शिरूर तालुक्यातील अंमली पदार्थ विक्री साखळीला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे।